तर आपण ठेवलेली कढई आणि त्याच्यामध्ये टाकू दूध. खीर बनवायसाठी आपण साधारण 1 पाव दूध घेतलेलं आहे. या दुधाला आता आपल्याला चांगली उकळी आणून घ्यायची. दुधाला आपली उकळी येते तोपर्यंत आपण हा शिजवलेला भात एका वाटीमध्ये काढून चांगला मिक्स करून घेऊ, कारण भात आपला चांगला गाळ शिजलेला आहे. याची बनवायची आपल्याला खीर. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडं दूध मिक्स करून चांगलं घोटून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला भात चांगला गाळ करून घ्यायचा. इकडे दुधाला पण आपली छान उकळी आलेली आहे. आता शिजवलेला गाळ भात आपण याच्यामध्ये टाकू. चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये टाकू आपण 1 वाटी साखर. परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकू इलायची पावडर आणि नंतर टाकू याच्यामध्ये काजू बदामचे तुकडे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1 उकळी आणून घ्यायची. आपल्या खिरीला चांगली उकळी आलेली. अशा पद्धतीने आपली ही तांदळाची खीर तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपली ही हेल्दी आणि टेस्टी खीर तयार झालेली आहे. अशी खीर एकदा बनवून बघा. बनवायला पण खूप सोपी आहे, पटकन बनते.